ओके, चालेल. तर वेलकम बॅक सगळ्यांना. आपण आता पॉलिटी विषयाला सुरुवात केलेली आहे आणि हा जो पॉलिटी सब्जेक्ट आहे, तुम्हाला सर्वप्रथम मला हेच सांगायचंय, पॉलिटी हा खूप सोपा सब्जेक्ट आहे. म्हणजे याचे जे प्रश्न असतात, तर पूर्णतः पीवायक्यू बेस असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं, पुस्तकाच्या बाहेर सहसा क्वेश्चन येत नाही. जर आपण सर्वसाधारणपणे बघितलं, तर याच्यामध्ये बघा, जे काही प्रश्न असतात, हे जे प्रश्न आहेत का, तर हे इझीच कॅटेगरी मधले बऱ्यापैकी असतात. राईट, मग ते प्री असू द्या किंवा मेन्सला असू द्या. ओके, आता याच्यामध्ये होणार काय आहे, जे काही प्री आणि मेन्सचा कंटेंट आहे, तर तो प्रॉपर आपण कव्हर करतोय. ओके, आणि तुम्हाला लेक्चर एवढं इझी असणार आहे की आजपर्यंत तुम्ही कधी बघितलेलं पण नसेल. ओके, पीवायक्यूच्या माध्यमातून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. ओके, पीवायक्यूच्या माध्यमातून आपल्याला जे काही ऍडिशन आहे ते करायचे. ओके, कारण तुम्हाला एक मुद्दा सांगतो, कोणताही पेपर, मी खूप जबाबदारीने बोलतोय, कोणताही कंबाईनचा, प्रिलिमचा, मेन्सचा पेपर असेल किंवा राज्यसेवेचा पेपर असेल, जे क्वेश्चन येत असतात का, तर हे काय आहेत, रिपीटेड स्वरूपात असतात. आणि हे जे क्वेश्चन आहेत का, तर हे क्वेश्चन टोटली पीवायक्यू असतात. ओके, फक्त आपल्याला ते अरेंजमेंट जमलं पाहिजे, म्हणजे कुठून आलंय आपल्याला ते समजलं पाहिजे, हे बेसिक आहे. म्हणजे आता पण बघा, जी कंबाईन ग्रुप बी मेन्स, राईट, कंबाईन ग्रुप बी मेन्स झाली, बरोबर, आताच झाली आहे लेटेस्ट 29 जूनला. तर ह्या एक्झाम मध्ये 29 जूनच्या 15 पैकी 15 क्वेश्चन हे पीवायक्यू आहेत. ओके, कोणाला डाऊट असेल तर बिंदास सांगा, तुम्हाला दाखवून देतो. म्हणजे काय आहे, जर आपण पीवायक्यूच्या थ्रू अभ्यास केला तर आपल्या अभ्यासाला काय आहे, राईट डायरेक्शन मिळणार आहे. ओके, राईट डायरेक्शन म्हणजे तुम्हाला हा पॉलिटी सब्जेक्ट शिकवत असताना प्रत्येक चॅप्टर वरचे IMP पीवायक्यू घेऊन प्लस त्याच्यात काय एक्स्ट्राचे ऍडिशन असेल तर ते मी माझ्या साईडनं करणार आहे. म्हणजे तुमचा टॉपिक एकाच ठिकाणी कव्हर होणार. समजा तुम्ही इथून आज प्रस्तावना टॉपिक केलाय, बरोबर, तुम्ही जर आज प्रस्तावना टॉपिक केला तर परत तुम्हाला प्रस्तावना टॉपिक करायची गरज नाहीये. फक्त प्रॉपर मी ज्या गोष्टी सांगतोय, मी जे कीवर्ड सांगणार आहे, अभ्यास करत असताना फक्त त्याच्यावरती भर द्यायचा आहे. तर आज आपला हा प्रिअम्बल टॉपिक एकदम छान पद्धतीने कव्हर होणार आहे आणि तुमचे जे डाऊट असतील ते मला नंतर विचारा. ओके, आपण आता काय करू, टॉपिकला सुरुवात करू. टॉपिकला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला काही बेसिक गोष्टी सांगतो. राईट, अभ्यास करत असताना बघा आपण काय करत असतो, मी तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय म्हणाल माहितीये का, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करायचं, पीवायक्यू बघायचं. ओके, पीवायक्यू बघितल्याच्या नंतर तुम्ही टॉपिक, टॉपिक म्हणजे आता मी तर तुम्हाला एक सांगणार आहे, पीवायक्यू मधूनच टॉपिक कव्हर करायचा. सगळ्यात महत्वाचं, पॉलिटी विषय कधीच वाचत बसायचा नाही लाईन टू लाईन वगैरे. तुम्हाला आउट ऑफ मार्क्स ची स्ट्रॅटेजी सांगतो. राईट, आउट ऑफ मार्क्स साठी काय केलं पाहिजे, तुम्ही हेच ऐकायला आलात ना. सगळ्यात महत्वाचं काही की आपल्याला मार्क पाहिजेत, बाकी कुणी काय विचारत नाही. मग मार्क कसे येतील ते मी सांगतो. पीवायक्यू मधून टॉपिकच्या प्रत्येक मुद्द्याला, राईट, म्हणजे तो मेन्सचा असेल, प्रीचा असेल, व्यवस्थित हात घालता येतो. मग तो कसा हात घालता येतो हे तुम्हाला आज कळून जाईल. ओके, म्हणजे क्वालिटीचा अभ्यास करत असताना पीवायक्यूतून अभ्यास करायचा. राईट, इथं लिहून येतो, क्वालिटीचा अभ्यास हा पीवायक्यू मधूनच करायचा. इथून पुढचा आउट ऑफ मार्क साठीचा लक्षात ठेवा, पीवायक्यू मधूनच करा. ओके, विनंती असेल सगळ्यांना. राईट, बाकी तुमच्याकडे भरपूर स्टँडर्ड सोर्सेस आहेत, लक्ष्मीकांत आहे, तर त्याची आता जास्त तुम्हाला गरज वाटणार नाही. ओके, लेक्चर अडकत आहे का, म्हणजे अडकत असेल तर बिंदास सांगा. आता येतोय का आवाज किंवा स्क्रीन दिसतीये का? नेटवर्क तर प्रॉपर आहे.
स्क्रीन पण दिसत नाहीये का? एक मिनिट, आपण काय करू, आता दिसतीये का स्क्रीन? स्क्रीन दिसतीये का? ओके, बिंदास सांगत चला, काही प्रॉब्लेम नाहीये, ठीक आहे. ओके, तर मी तुम्हाला हे सांगत होतो, आज आपण जे काही प्रास्ताविका आहे, राईट, प्रास्ताविकेलाच काय म्हटलं जातं, तर सगळ्यात महत्वाचा घटनेचा सार आहे, बरोबर. प्रास्ताविकेला घटनेचा सार असेल, सारांश असेल, राईट, किंवा सरनामा असेल, तर हे शब्द आयोगाकडून वापरले जातात, बरोबर. सार, सारांश, उद्देशिका, प्रास्ताविका, प्रस्तावना किंवा सरनामा, हे एकच शब्द कशासाठी आहे? प्रस्ताविकेसाठी आहेत. बेसिक आहे. आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकावरती तुम्हाला माहिती आहे अशा स्वरूपाचा जो महत्वाचं आपलं प्रस्ताविका आहे, त्या प्रस्ताविकेमध्ये नेमकं काय मेन्शन केलंय, तर ते तुम्हाला इथं पाहायला मिळतं, बरोबर. आता याचा अभ्यास करत असताना सगळ्यात महत्वाचं या कीवर्ड वरतीच, जसं इथं आम्ही, भारताचे लोक, हे जे कीवर्ड्स आहेत याच्यावरतीच पूर्ण इसेन्स आहे. म्हणजे तुम्हाला जे एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन असतात किंवा जे एरिया आहेत, तर ते याच्यामधूनच कव्हर होत असतात. मी तुम्हाला व्यवस्थित प्रॉपर समजावून सांगतो. ओके, ओके. तर आता बघा, पेनचा कलर ठीक आहे ना? रेड मध्ये दिसतंय का? ते पण सांगा. ओके, तर बघा, भारताचं जे संविधान आहे, राईट, म्हणजे ज्याला आपण सरनामा किंवा उद्देशिका म्हणतो, याच्यातला आम्ही भारताचे लोक हे जे काही आहे, आपण किंवा ही जे काही प्रस्ताविका आहे, तर हे जे कीवर्ड्स आहेत का, आपण कुणाकडून घेतलेत? USA, म्हणजे अमेरिकेकडून घेतलेलं आहे. किंवा ही जी काही प्रास्ताविकेची कन्सेप्ट आहे, आपण कोणाकडून घेतलेली आहे? अमेरिकेकडून घेतली. हे बेसिक तुम्हाला माहिती पाहिजे, कारण पहिल्यांदा वापर कुठे झालाय? अमेरिकेच्या घटनेमध्ये तुम्हाला वापर झालेला दिसतो. सर्वसाधारण हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, राईट. आता ह्या प्रास्ताविकेला एक गोष्ट लक्षात ठेवा, एक बेस आहे, राईट. हा जो बेस आहे का, तर या बेस मागे तुम्हाला माहिती आहे घटना निर्मिती टॉपिक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही एक तारीख अभ्यासली असेल, 13 डिसेंबर 1946. ओके, 13 डिसेंबर 1946 ही जी तारीख आहे, तर ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन आहे, राईट. ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन शॉर्ट मध्ये लिहितो, की जे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन आहे, तर ते कुणी मांडलेलं आहे? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. हे बेस आहे. ओके, हे काय आहे? बेस आहे, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. म्हणजे हा बेस आहे, ह्या तारीखवरती तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे आजपर्यंत. आणि सगळ्यात महत्वाचं, ही जी तारीख आहे 13 डिसेंबर 1946, तर हे काय होतं की त्या तारखेला ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन म्हणजे जे काही उद्देश पत्रिका आहे तर ती मांडली होती. परंतु दुसरी एक तारीख महत्वाची आहे, ती तारीख लक्षात ठेवा, 22 जानेवारी 1947. ओके, त्या तारखेला काय केलेलं आहे? ते ऍक्सेप्ट केलेलं आहे. म्हणजे दोन तारखा आहे, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. आज फक्त एक मुद्दा लक्षात ठेवा, आपण फक्त सरनामा, प्रस्ताविका ह्या टॉपिकशी रिलेटेडच चर्चा करणार आहोत. त्याच्यामुळं बाकीच्या गोष्टी मी सांगणार नाही. फक्त तुम्हाला इथं ज्या ज्या गोष्टींचा संबंध येईल, तर ते प्रॉपर सांगणार आहे, ते फक्त व्यवस्थित ऐकायचं. ओके, आता ही जी प्रस्ताविका आहे का, याच्यामध्ये काही कीवर्ड आहेत, तर त्या प्रत्येक कीवर्डचा अर्थ तुमच्या एक्झाम साठी खूप महत्वाचा आहे. जसं सार्वभौम असेल, समाजवादी आहे, धर्मनिरपेक्ष आहे, लोकशाही आहे, गणराज्य आहे, राईट. किंवा इथं न्याय शब्द आहे, स्वातंत्र्य, समानता आहे, बंधुता आहे, राईट. आणि मग संविधान आपण अंगीकृत, अधिनियमित किंवा स्वीकृत केल्याचा दिनांक आहे इथं, 26 नोव्हेंबर 1949. पण एक मुद्दा लक्षात घ्या, परीक्षेला प्रश्न कसा आलेला आहे की संविधान स्वीकृत कधी केले आणि अंमलबजावणी कधीची आहे. अंमलबजावणी म्हटलं की 26 जानेवारी 1950 आहे. लक्षात येत आहे का? 26 जानेवारी 1950. कधी अंमलबजावणी म्हटलं तर. परंतु जर आपण स्वीकृत कधी केलंय, इथं काय येणार आहे? स्वीकृती आहे. हा पॉइंट लक्षात ठेवा, आयोगाने तो खूपदा फसवलेला आहे. म्हणजे बेसिक वरती तुम्हाला प्रश्न येत असताना त्या एरियावरती येत असतात.
आणि आजचं लेक्चर खूप महत्वाचं आहे. तुम्हाला आगामी परीक्षांमध्ये कळेल की मी सांगतोय ते फायनल होतं म्हणून. ओके. त्याच्यापेक्षा जास्त डोकं लावूच नका आणि त्याच्यापेक्षा जास्त करायची पण गरज नाहीये. आता आपण एक एक करून याचा सगळ्यांचा अर्थ पण बघणार आहोत किंवा हे जे काही गोष्टी आहेत तर ते मी तुम्हाला प्रॉपर समजावून सांगतो. आता तुम्हाला काही बेसिक गोष्टी मला सुरुवातीला समजावून सांगायच्यात. एकच ओके. तर सुरुवातीला आता काही ज्या बेसिक गोष्टी सांगतोय ना, त्या फक्त तुम्ही समजावून घ्या. ओके. तर ही जी प्रस्ताविका आहे, तर ह्या प्रस्ताविकेचे काही घटक आहेत. ओके. प्रस्ताविकेचे काही घटक आहेत. ते घटक खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपल्या प्रस्ताविकेतून काही घटक इंडिकेटेड होतात. मग ते घटक काय आहे? तर सगळ्यात महत्वाचा पहिला जो पॉइंट आहे, स्रोत आहे, स्रोत. राइट? त्याच्यानंतर दुसरा जो पॉइंट आहे, स्रोत म्हणजे काय की आपण ही प्रस्ताविका कुठून घेतलीये ते. ओके. दुसरा आहे स्वरूप. राइट? स्वरूप कसं असणार आहे? राइट? किंवा आयडियल्स म्हणजे आदर्श जे काही आहे तो वाला मुद्दा आहे. तिसरा जो पॉइंट आहे तो पण खूप महत्वाचा आहे. म्हणजे घटनेचे उद्देश काय होते? राइट? किंवा उद्दिष्ट किंवा त्याला आपण आकांक्षा असं पण म्हणू. ओके, आकांक्षा. ओके. तर हे काय होतं याच्यावरती एक प्रश्न विचारला जातो आणि चौथा जो पॉइंट आहे तर तो चौथा पॉइंट घटनेची स्वीकृती. राइट? हे घटक खूप महत्वाचे आहे. स्वीकृती म्हटलं की 26 नोव्हेंबर 1949 आणि अंमलबजावणी म्हटलं की अंमल कधी आहे तर 26 जानेवारी 1950. हा फरक लक्षात घ्या बरं का. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक आहे. तो फरक तुम्हाला लक्षात आला पाहिजे. स्रोत काय आहे? भारतीय जनता. ओके. स्रोत आहे भारतीय जनता. हा एक बेसिक पॉइंट तुम्हाला तिथे लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर स्वरूप कसं आहे याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारणार आहे. तर बघा, सार्वभौम, त्याच्यानंतर समाजवादी जे काही प्रस्ताविकेत शब्द आहेत, राईट? म्हणजे हेच आहे. समाजवादी असेल, धर्मनिरपेक्ष असेल, राईट? किंवा मग लोकशाही असेल, बरोबर? हेच शब्द जे की आपण सुरुवातीला त्या फोटोमध्ये बघितलेले होते, राईट? किंवा त्याच्यानंतर गणराज्य हा एक शब्द आहे, राईट? तर तो शब्द इथं तुम्हाला दिसणार आहे. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, गणराज्य. म्हणजे स्वरूप किंवा आदर्श कसं असणार आहे तर ते आपल्याला त्याच्यावरून कळणार आहे. ओके. आणि उद्देश आकांक्षा काय आहेत हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर न्याय असेल, स्वातंत्र्य असेल, स्वातंत्र्य असेल, अजून कोणता शब्द असेल तर समानता असेल, राईट? समानता असेल व बंधुता असेल, बंधुता. म्हणजे हे काय आहेत तर उद्देश आहेत. म्हणजे जे घटक आहेत सरनाम्याचे खूप महत्वाचे आहेत. स्रोत, स्वरूप, घटनेचे उद्देश, स्वीकृती. याच्यावरती अजून प्रश्न नाही आलेला, एक्सपेक्टेड आहे. तुम्हाला विचारलं जाईल एखाद्या प्रिलिम्सला, हलक्यात घेऊ नका. हे तुम्हाला माहिती पाहिजे. याचा अर्थ आपण पुढे जाऊन बघणार आहोत किंवा तो पुढचा मुद्दा आहे. पण हे बेसिक मध्ये तुम्हाला सुरुवातीला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता तुम्हाला प्रस्ताविकेचे घटक कळालेले आहेत. समजलेत का सगळ्यांनी? व्यवस्थित सांगा एकदा. आवाज वगैरे क्लिअर आहे ना? आवाज वगैरे स्क्रीन दिसतीये का? पुढे चालायचंय का? कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. म्हणजे मला लक्षात येईल तुम्हाला समजतंय नाही समजतंय. आता थोडंसं स्पीड नॉर्मल ठेवलंय. ओके. हा. तर आता आपण काही क्वेश्चन पण बघणार आहोत बरं का. तुम्हाला जिथल्या तिथं लिंक लावून देतो. तुम्ही काळजी करू नका. ओके. पीडीएफ मध्ये पण दिलेलं आहे. ते तुम्ही नंतर वाचत. ओके. तर इथं बघा. हे हे कीवर्ड आपण सगळे बघणारच आहोत. ओके. आता आपण काही क्वेश्चन बघू. मुद्दाम काही करू, क्वेश्चन बघू. ओके. आता क्वेश्चन तुमच्या समोर आहे. ठीक आहे. तर पहिला क्वेश्चन बघा. क्वेश्चन दिसत असेल सगळ्यांना.
तर तुम्ही पण उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा, असं माझं मत आहे. कमेंट बॉक्समध्ये तोपर्यंत तुम्ही उत्तर द्या. चला, टायमर पण लावून दिलाय. एक 30 सेकंदामध्ये तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे हे सेशन खूप महत्वाचे असणार आहेत इथून पुढे तुमच्यासाठी. तुमच्याकडून पीवायक्यू ची प्रॅक्टिस पण करून घेईल, तुम्हाला त्याच्यातलं ऍडव्हान्स नॉलेज पण सांगेल, तुमचा टॉपिक तिथल्या तिथं कव्हर करून देईल. चला, याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ओके, ठीक आहे. म्हणजे बघा, एवढ्यापर्यंत तुमचं उत्तर आलं पाहिजे सर्वसाधारणपणे. आता इथं बघा, तुम्हाला काय विचारले परीक्षेत कधी पण योग्य कथन ओळखा, म्हणजे तुम्हाला इथं योग्य काय आहे त्या गोष्टी विचारलेल्या आहेत. ठीक आहे. तर मग योग्य कथन ओळखा जर विचारलेला असेल तर तुम्हाला इथं साधं सिंपल दिसतंय की भारतीय राज्यघटनेची जी काही उद्देशिका आहे, एकच मिनिट. हा. तर भारतीय राज्यघटनेची जी काही उद्देश पत्रिका आहे, तर ही पंडित नेहरूद्वारे निर्मित प्रस्तुत संविधान सभेने स्वीकारलेल्या उद्दिष्टांचा ठराव याच्यावरती आधारित आहे. मी तुम्हाला सांगितलं घटनेची निर्मिती, ती तारीख पण सांगितली, 13 डिसेंबर 1946 ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मांडलेलं होतं त्यांनी. आता पुढचं काय सांगितलंय, बी एन पालखीवाला, राईट. तर त्यांनी ते संविधान तज्ञ होते, राईट, सदस्य पण होते. तर उद्देश पत्रिकेला संविधानाचे ओळखपत्र असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय आहे म्हटलंय का त्यांनी, म्हणजे इथं बघा कोण काय म्हटले आहे, राईट. कोण काय म्हटले म्हणजे थोडक्यात काय होतं, मत. ओके, मत खूप महत्वाचे आहेत प्रत्येक चॅप्टर मध्ये, जे की सुरुवातीचे बेसिक आहेत. ओके, याचं उत्तर अ आणि ब दोन्हीही आहे. ओके, अ आणि ब म्हणजे तुमचं उत्तर बरोबर होतं. आता हा क्वेश्चन लेटेस्टच आहे, म्हणजे काही जास्त जुना नाही घेतलेला. मुद्दाम हा क्वेश्चन का निवडलाय, तर तो तुम्हाला एरिया कळावा, राईट. आणि जी काही स्वीकृती आहे 22 जानेवारी 1947, म्हणजे तुमचे काही फॅक्ट आहेत ते जिथल्या तिथं पाठ व्हावेत, हा उद्देश आहे. हा एक इझी एरिया आहे, म्हणजे थोडक्यात हा एक बेस लाईनचा क्वेश्चन आहे. ओके, बेस लाईनचा, कारण याच्यावरच आधारित सगळ्या गोष्टी आहेत. ओके, आता पुढचा क्वेश्चन आपण बघूयात. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, इथं काय म्हटलंय, भारत हे गणराज्य आहे. आता प्रस्तावनेमध्ये जर आपण बघितलं, भारत गणराज्य आहे की नाही, आहे, ऑब्वियस आहे. लोकांचे शासन आणि लोकांसाठी शासन, बाय द पीपल फॉर द पीपल, राईट. आपण ते अमेरिकेकडून घेतलंय, बरोबर. आपण कुणाकडून घेतलंय, युएसए कडून घेतलेलं आहे, बाय द पीपल फॉर द पीपल. लोकांचे शासन म्हणजे, राईट, आपण काय बघितलं, राईट, आम्ही भारतीय लोक सुरुवातीला, लोकांचं शासन आहे ना, पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. ओके, त्याच्यानंतर राज्य प्रमुख, हेड ऑफ द स्टेट, काय की निर्वाचित राष्ट्रपती असतात. ऑब्वियस, राष्ट्रपतींसाठी निर्वाचन मंडळ आहे म्हणजे ते निर्वाचितच आहे. हे दुसरं स्टेटमेंट पण बरोबर आहे. आता राष्ट्रपती चॅप्टर मध्ये आपण त्यांचं जे निर्वाचन मंडळ वगैरे आहे त्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. तर इथे तिसरं स्टेटमेंट बघा, राष्ट्रपती पद सर्व पदे सर्व नागरिकांसाठी खुली असतात, हे पण बरोबर आहे, राईट. इथं आपल्या भारतामध्ये काय आहे की जी काही नागरी पद आहेत तर ती नागरिकांसाठी आहेत. राष्ट्रपतीचं पण पद म्हणजे तिथं कुणी आपल्यासारखा पण फॉर्म भरू शकतो, राईट. म्हणजे हे बेसिक आहे. आता राष्ट्रपती पदासाठी काय पात्रता आहे ते राष्ट्रपती टॉपिक मध्ये शिकवणार, इथं तुम्हाला सरनामामध्ये नाही घ्यायचं आपल्याला ते. ओके, म्हणजे याचं योग्य उत्तर आहे अ ब क, राईट. म्हणजे एवढं बेसिक आहे. क्वेश्चन बघा कसे येत आहेत, तर हा जो क्वेश्चन आहे तो विचारलेला आहे राज्यसेवा मेन्स 2023. क्वेश्चन कुठं आलाय, राज्यसेवा मेन्स 2023. म्हणजे एरिया कोणता आहे तुम्हाला, इथं सरनामाचा एरिया आहे, कारण गणराज्य हा शब्द कुठं आहे बरं, सरनामामध्ये आहे. बरोबर बोलतोय का मी, सरनामामध्ये आहे. तर ह्या बेसिक गोष्टी आहेत. पुढचं एक बघा,
आता हा जो क्वेश्चन आहे, राईट, भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेत शेवटी समाविष्ट केलेले शब्द कोणते आहेत असं तुम्हाला तिथं विचारलंय. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, सांगा बरं, याचं पण उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चला, याचं उत्तर तुम्ही द्यायचंय. ओके, बघा 30 सेकंदापर्यंत तुमचं उत्तर आलंच पाहिजे. ओके, तर याचं जे योग्य उत्तर आहे, राईट, सगळे एक म्हणतायत, बरोबर. बर, तर बघा, समाजवादी हा एक शब्द आहे, त्याच्यानंतर धर्मनिरपेक्ष एक आहे, आणि त्याच्यानंतर एकात्मता हा एक शब्द आहे, राईट. हे शब्द शेवटी इथं प्रश्न, इथं तुम्ही हायलाइट करणं गरजेचं होतं, राईट. हा 2012 एक पूर्वीचा प्रश्न आहे, पण तुम्ही इथं हायलाइट करणं खूप गरजेचं होतं. याला काय कारण आहे सांगा बरं, कोणी कोणी सांगू शकतं का? एक मुद्दा लक्षात घ्या, 42वी घटना दुरुस्ती आहे 1976 ची, राईट. याने काय केलं, 3 शब्द समाविष्ट केलेत, राईट. उद्या असंही विचारतील किती शब्द समाविष्ट केलेत. बेसिक बेसलाईनला 3 शब्द आहेत, तर ते एक आहे समाजवादी, राईट, धर्मनिरपेक्ष, आणि त्याच्यानंतर काय आहे, एकात्मता. एकता आणि एकात्मता नाही बरं का, एकात्मता हा शब्द आहे, म्हणजे तो तुम्हाला बघा, तुम्ही पण 42वी अमेंडमेंट टाकले, म्हणजे बेसिक नॉलेज खूप गरजेचं आहे. ओके, आता एक मुद्दा लक्षात घ्या, हा जो समाजवादी शब्द आहे, राईट, तो केवळ प्रस्ताविकेमध्ये दिसतो शब्द, राईट, केवळ प्रस्ताविकेमध्ये तो तुम्हाला पाहायला मिळतो, राईट. हा धर्मनिरपेक्ष शब्द केवळ तुम्हाला प्रस्ताविकेमध्ये दिसतो. ओके, पण याच्या बाबतचं बेसिक तुम्हाला सांगतो, राईट. धर्मनिरपेक्षता मूलभूत हक्क हा चॅप्टर आहे, त्याच्या स्वरूपात पण म्हणजे तिथून त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला झालेलं दिसतं. आणि हे जे काही समाजवादी शब्द आहे, आता तुम्हाला एक बेस लाईन माहिती असेल, जो समाजवादी शब्द आहे, राईट, ब्लर वगैरे नाही होते ना? ओके, तर हा जो समाजवादी शब्द आहे, तो पण कुठं आहे, मार्गदर्शक तत्व जी आहे त्याच्या स्वरूपात आधीपासूनच आहे. ओके, म्हणजे त्याचा पण एक इसेन्स आहे कुठं, मार्गदर्शक तत्वांमध्ये. म्हणजे हे बेसिक तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं होतं, राईट. शब्द कुठं आहे, केवळ प्रास्ताविकेमध्ये, म्हणजे इतरत्र तुम्हाला घटनेमध्ये तो शब्द आढळणार आहे का? बिलकुल नाही. हा मुद्दा तिथे लक्षात घ्यायचा आहे तुम्हाला. ओके, पण घटनेमध्ये बघा, घटनेत याचा अर्थ स्पष्ट नाहीये. ओके, हा मुद्दा लक्षात ठेवा. ओके, याचाही अर्थ घटनेत स्पष्ट नाहीये, एकदम टू द पॉइंट. काही मुद्द्यातून तो समोर आलाय, परंतु घटनेत अर्थ आहे का समाविष्ट नाहीये. म्हणजे हे बेस लाईन तुम्ही तिथं लक्षात ठेवायचंय. इथं मार्गदर्शक तत्वे, इथं मूलभूत हक्क आहे, राईट. म्हणजे तुम्हाला ह्या प्रश्नाच्या अँगलने मला त्या एक साधं सिंपल एक बेस लाईन की ज्याच्यावरती पुन्हा प्रश्न येऊ शकतात, तो एरिया तुम्हाला सांगायचा होता. ओके, साधं सिंपल आहे. आता पुढचा क्वेश्चन बघा, राज्यसेवा मुख्य 2017 ला विचारलेला क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवरती आहे. तर हा जो क्वेश्चन आहे, याच्यामध्ये बघा, सरनामा हा कायदे मंडळाच्या अधिकाराचा स्रोतही नाही. ओके, स्रोत पण नाहीये, अथवा कायदे मंडळाच्या अधिकारावरती बंधनही घालत नाहीये. बरोबर, हे वाक्य बरोबर आहे. ठीक आहे. दुसरं बघा, सर्वोच्च न्यायालयाने बेरोबारी खटल्यात सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे असं म्हटले. ओके, म्हणजे हे स्टेटमेंट पण बरोबर आहे, राईट. त्याच्यानंतर केशवानंद भारती खटल्यात, राईट, भाग नाही असं म्हटलंय, राईट. म्हणजे हा एक मुद्दा आहे. ओके, याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा बरं तुम्ही. याचं उत्तर द्या, तुम्ही द्या अगोदर.
म्हणजे आता तुम्हाला मी काय चुकवलंय किंवा काय नाही आहे ते नंतर कळेल. ओके. तुम्ही सांगा. याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आधी तुमच्याकडूनच उत्तर घ्यायला पाहिजे, मी न सांगता. सांगा बरं. हां. राइट. मी मुद्दाम तसं केलं होतं. हां. ओके. तर एक मुद्दा लक्षात घ्या. इथं म्हणजे तुमचं लक्ष आहे का मला बघायचं होतं. ठीक आहे. म्हणून तर मी थांबलो ना. ठीक आहे. एक मुद्दा लक्षात घ्या. फक्त हे त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. आता या बेरोबारी खटल्यात काय सांगितलं होतं? भाग आहे म्हणलं इथं. राइट. भाग नाही असं म्हटलेलं आहे तिथं. राइट. तर त्याच्यामुळं ते स्टेटमेंट तुमचं चुकीचं आहे. ओके. केशवानंद भारती खटल्यामध्ये सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही. इथं आहे पाहिजे होतं. साध्या म्हणजे बघा, स्टेटमेंट मोठी आहे पण फसवलंय कुठं? साध्या कीवर्डमध्ये. इथं बघा, भारतीय जीवन विमा निगम खटल्यात सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग नाही असं पुन्हा प्रतिपादन केलं. राइट. हे सुद्धा मग काय आहे? रॉंग. इथं पण आहे पाहिजे होतं. एकात्मिक भाग आहे ना तो. साधं सिंपल आहे. म्हणजे काय आहे, की तुम्हाला एक बेस लाईनला पुन्हा क्वेश्चन येताना दिसतोय. आता ते खटले तुमचे 5ही एकाच ठिकाणी कव्हर करून देतो. ओके. त्याचा विषय क्लोज झाला. आता इथं बघा, सर्वसाधारणपणे हां. तर उद्देश पत्रिका घटनेचा भाग आहे किंवा नाही याच्याशी संबंधित 5 खटले आहेत. ओके. किती खटले आहेत टोटल? 5 खटले. एवढे पाठ केले ना, याच्या बाहेर तुम्हाला क्वेश्चन येणारच नाही. ओके. जो की पहिला होता बेरुबारी युनियन खटला 1960 चा, ज्याला प्रेसिडेन्शियल रेफरन्स, राइट. याच्यामध्ये बघा, सर्वोच्च न्यायालयाने प्रस्ताविकेचे महत्व अधोरेखित केले, पण घटनेचा भाग नाही असं स्पष्ट केलेलं आहे. बरोबर. दुसरा जो खटला होता, तर तो होता 1965 चा. सज्जन सिंग विरुद्ध राजस्थान राज्य खटला होता 1965 चा. त्याच्यामध्ये प्रास्ताविका राज्यघटनेचा भाग नाही असंच म्हटलं होतं. राइट. हा पण कधीतरी विचारला जाऊ शकतो मध्ये आहे म्हणून. तिसरा जो होता खटला, केशवानंद भारती खटला आहे. त्याच्यामध्ये माहिती आहे तुम्हाला, पूर्वीची 2 मतं फेटाळलेली आहेत आणि प्रास्ताविका घटनेचा भाग आहे असं स्पष्ट केलेलं आहे. राइट. 1973 ला. याच्यावरती पण एमसीक्यू विचारतील की कधीचा आहे? 1973. हे वर्ष पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एस.आर. बोमई खटला आहे विरुद्ध भारतीय राज्य, तर तो 1994 चा आहे. इथं प्रास्ताविका राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे. म्हणजे अविभाज्य म्हणजे काय? इंटिग्रल पार्ट. ओके. इंटिग्रल पार्ट म्हटलेला आहे इथं. ओके. तर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढं भारतीय जीवन विमा खटला आहे एल-आय-सी 1995 चा. त्याच्यामध्ये पण प्रास्ताविका घटनेचा अविभाज्य भाग असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. जे बेसिक आहे. जे पुन्हा तुम्हाला बेसलाईनला क्वेश्चन येत आहेत, तर तो मुद्दा लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. आता बघा, जे घटना निर्माते होते त्यांनी प्रस्ताविका घटनेचा भाग असल्याचं मानलेलं आहे. ओके. फक्त एक मुद्दा आहे, कायदेमंडळाचा अधिकारांचा स्रोतही नाहीये प्रस्ताविका किंवा सरनामा, आणि त्याच्यावरती प्रतिबंधही करत नाही आणि प्रस्तावना न्यायप्रविष्ट नाही. म्हणजे न्यायालयामध्ये दाद मागता येते का? नाही. जस्टिसिएबल नाही म्हणजे काय? की दाद मागता येत नाही. न्यायप्रविष्ट नाही म्हटलेलं आहे. म्हणजे न्यायालयात जाता येईल का आपल्याला? तर नाहीये. म्हणजे तो एक बेसिक मुद्दा तुम्हाला तिथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. समजलं का तुम्हाला? हे 5 खटले समजलेत का एकदा सांगा? 5 खटले तुम्हाला समजलेत का? हे तेच 5 खटले आहेत की ज्याच्यावरती तुम्हाला परीक्षेत सारखे क्वेश्चन येणार. ओके. चालायचं का पुढं आता? ओके.
तर याच्यामध्ये आता पुढे क्वेश्चन बघू आपण. ओके, इथं काहीतरी टाईप करताना गडबड झालेली दिसते. ठीक आहे, हा क्वेश्चन घेऊ आपण. ठीक आहे, तर बघा, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याला, ओके, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याला राज्यघटनेचा आत्मा असं कोणी म्हटलेलं आहे? आता सुरुवातीला तुम्हाला काय वाटू शकतं, सगळ्यात महत्वाचं इथं भारतीय राज्यघटनेचा आत्मा याच्यावरून आपल्याला लगेच काय आठवतं, मूलभूत हक्क आठवतात, राईट. आणि मग आपल्याला बाबासाहेबांचं नाव आपसुक आठवतं, म्हणजे आपण इकडे वळू शकतो. पण मुद्दा असा आहे, इथं सरनाम्याच्या बाबत विचारले. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याला कुणी राज्यघटना म्हणजे भारतीय राज्यघटनेचा आत्मा असं म्हटलेलं आहे? तर सांगा बरं याचं योग्य उत्तर काय आहे? उत्तरासाठी आपण तुम्हाला वेळ देऊया, सांगा. सगळ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. एवढ्या वेळापर्यंत परीक्षेत उत्तर आलं पाहिजे. ओके, चला. तर बघा, ठाकूरदास भार्गव आहेत, ओके, की ज्यांनी काय केलं, सरनाम्याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हटले, मूलभूत हक्कांच्या बाबत, राईट. तर तिथं मग बाबासाहेब उत्तर येणार आहे, राईट. प्रश्नानुसार तुमचं उत्तर असणार आहे. बेसिक मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता कुणी काय म्हटलं आहे ना, त्याच्यावरती क्वेश्चन येत असतात. ओके, तर बघा, त्याच्यासाठी हा चार्ट एक पाठ करा. ओके, त्याच्यामध्ये साधं सिंपल तुम्हाला दिलंय की कुणी काय म्हटलेलं आहे, त्याच्यावरती एक क्वेश्चन येत असतो. तर बघा, घटनाकर्त्याचे मन ओळखण्याची किल्ली, बेरोबारी संदर्भ खटला जो काही आहे त्याच्यामध्ये हे म्हटलं गेलेलं आहे, तुम्हाला माहिती पाहिजे. राज्यघटनेचा सर्वात मौल्यवान भाग असं कुणी म्हटलंय? पंडित ठाकूरदास भार्गव, की ज्यांच्यावरती आपण आता क्वेश्चन बघितलेला आहे. दुसरा मुद्दा बघा, राजकीय कुंडली असं कोणी म्हटलंय? तर के एम मुन्शी यांनी ते म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला लक्षात आलं पाहिजे कोणी काय म्हटलंय. अत्यंत महत्वपूर्ण भाग, भारताचे जे सरन्यायाधीश आहेत सिक्री, तर यांनी म्हटलेलं आहे, म्हणजे त्याच्यावरती पण थोडासा फोकस करायचा आहे. कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वे म्हटलं की इथं जे बी कृपलानी आहेत. त्याच्यानंतर उत्कृष्ट गद्य काव्य, ते पण म्हटलंय पंडित ठाकूरदास भार्गव यांनी. इथंही IMP करा, पुन्हा याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो, साधा सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड. पुढं अशा प्रकारचा केलेला एक सर्वोत्तम मसुदा असं म्हटलंय MV पायली यांनी, राईट. MV पायली यांनी म्हटलेला आहे. हा एक बेसिक मुद्दा लक्षात ठेवा. आणि अजून एक आहे, तिथं लिहून देतो तुम्हाला. अर्नेस्ट बार्कर म्हणून आहेत, ओके, त्यांनी की नोट असंही म्हटलेलं आहे, लक्षात असू द्या. लक्षात आलं का? ते पण तिथं तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे इथं त्या कोण काय म्हटलंय, म्हणजे थोडक्यात हा एरिया आहे मत, राईट. म्हणजे कोणी काय त्या याच्याबाबत स्टेटमेंट केलेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारताना दिसतात. ओके, आता पुढचा क्वेश्चन बघू आपण. पुढच्या क्वेश्चन कडे या सगळ्यांनी. चला, याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ओके, ओके, 1-3 म्हणतायत का? ठीक आहे, टाइम अप. ओके, तर याच्यामध्ये बघा, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याबाबत खालील विधाने विचारात घ्या असा तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, सरनामा हा राज्यघटनेचा अविभाज्य अंग आहे, इंटिग्रल पार्ट. मगाशी सांगितले, म्हणजे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे.
आणि आता दुसरं बघा, सरनाम्यातील तरतुदी न्यायालयाद्वारे अंमलात आणता येतात, असं पाहिजे होतं इथं, राईट, येतात. तर त्या येत नाहीत, म्हणून हे स्टेटमेंट पण चुकीचं आहे. ठीक आहे. सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचे स्रोत म्हणून कार्य करू शकतो. मगाशीच तुम्हाला काय सांगितलं, तो स्रोत म्हणून कार्य करू शकत नाही. इथं नाही पाहिजे होतं. म्हणजे याचं काय आहे, तर योग्य उत्तर फक्त हे येणार आहे. म्हणजे तो विधिमंडळाचे अधिकार म्हणून पण, म्हणजे सोर्स म्हणून पण काम करू शकत नाही. आणि दुसरा मुद्दा की स्रोत आहे इथं दिले आणि न्यायालयाद्वारे तो अंमलात आणता येत नाही. ओके, बेसिक आहे. त्याच लाईनला धरून तुम्हाला सारखे सारखे क्वेश्चन येणार आहेत. ओके. हा हा, प्रतिबंधही आणत नाही. ओके, ते पण बरोबर आहे. ठीक आहे. आता आपण पुढचा एक क्वेश्चन बघू. चला, याचं एक उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा सगळ्यांनी. चला, लवकर उत्तर द्या. प्रजासत्ताकाचा अर्थ सांगा मला. प्रजासत्ताक आहे नेमकं म्हणजे काय आहे? याचं उत्तर दिलंय का सगळ्यांनी? ओके. तर बघा, ठीक आहे, खूप झाला. 1 मिनिट, एवढा वेळ घेणार का तुम्ही परीक्षेमध्ये? ओके, ठीक आहे. तर बघा, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकानुसार भारत हे प्रजासत्ताक आहे. तर प्रजासत्ताकाचा म्हणजे थोडक्यात तुम्हाला जे गणराज्य आहे, राईट, तर त्याचा अर्थ विचारलाय. गणराज्याचा अर्थ काय आहे तो विचारलेला आहे. पण बघा, मग याच्यामध्ये योग्य उत्तर काय असतो? राज्यकर्ता वंश परंपरागत नसतो, राईट, हा एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर म्हणजे काय वंश परंपरागत म्हणजे काय? इतर राणी किंवा राजा काय असतो ब्रिटनमध्ये? वंश परंपरागत असतो, राईट, इथं नसतो म्हटलंय. सार्वभौम सत्ता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये असते, राईट, असं असतं का? राईट, केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये नसतं. शासन प्रमुख हा जनतेकडून विशिष्ट कालावधीसाठी निवडला जातो. आता जनतेकडून नाही डायरेक्ट निवडला जात, राईट. मला सांगा, आपल्याकडे जो शासन प्रमुख आहे म्हणजे हेड ऑफ द स्टेट, राष्ट्रपती आहे, डायरेक्ट जनता निवडते का? राईट, निर्वाचन गण आहे, मग ते आठवलं पाहिजे तुम्हाला. म्हणजे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. आपल्याला लॉजिक अभ्यासामधला जो बेस आहे तो इथं यूज करता आला पाहिजे. राष्ट्रप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो. ओके, राष्ट्रप्रमुख हा, हा राष्ट्रप्रमुख, इथं शासन प्रमुख आहे, इथं राष्ट्रप्रमुख शब्द वापरलाय. हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो. ओके, इथं जनतेकडून म्हटलंय, इथं पण जनतेकडून आहे. इथं जनतेकडून ठीक राहणार आहे, कारण बघा, जनतेकडून आहे, राष्ट्रप्रमुख आहे, देशाचा प्रमुख. इथं शासन प्रमुख म्हटलंय. शासन प्रमुख म्हणजे काय आहे तुम्हाला माहिती आहे? पंतप्रधान आहेत. आणि ड हे आहे फक्त. याचं 4 हे योग्य उत्तर आहे. नेटवर्क स्लो झालंय का? स्क्रीन दिसतीये का सगळ्यांना? स्क्रीन दिसतीये का? हॅलो, ब्लर दिसतीये? प्लीज सगळ्यांनी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करा. काही जण म्हणतायत बंद झालीये.
असं नाही होणार ना. ऑल मे बी तुमच्याकडे थोडासा नेटवर्कचा पण इश्यू असू शकतो, असं मला पण वाटतंय. कारण प्रॉब्लेम तर काही दिसत नाहीये. ओके, ठीक आहे. अच्छा, झाली होती. ओके, ओके. ठीक आहे, चालेल. ओके, थोडंसं नेटवर्क पावसामुळे डाऊन आहे. राइट. गावाकडे असल्यामुळे होतंय तसं. ठीक आहे. ओके. आता एक मुद्दा लक्षात घ्या, त्या राष्ट्रप्रमुखाबाबतचा. म्हणजे गणराज्य पद्धत जी काही आहे, तर इथं लोकांद्वारे असेल, राइट? तर ती लोकांद्वारे एक निवडला जातो. आता दिसतीये ना स्क्रीन? लोकांद्वारे एक निवडला जातो किंवा मग अप्रत्यक्ष पण आहे, राइट? आणि ब्रिटनमध्ये तर तुम्हाला माहिती आहे, राइट? तिथं काय की राजा किंवा राणी प्रमुख असते, राइट? जिथे वंश परंपरागत असतात, राइट? आपल्याकडे तरी अप्रत्यक्ष पद्धत आहे, राइट? म्हणजे एक मुद्दा लक्षात घ्या. आता गणराज्य हा जो शब्द आहे, हा खूप व्यापक अर्थाने आहे. ओके, ऑल क्लिअर आहे. ठीक आहे, ठीक आहे. चालेल, आता कमेंट नका करू कोणी. ओके, ठीक आहे. म्हणजे हे जे गणराज्य शब्द आहे तो काय दर्शवतो, जे काही राजकीय सार्वभौमत्व आहे, राईट? राजकीय सार्वभौमत्व, जे जे सार्वभौमत्व शब्द आहे, तर राजकीय सार्वभौमत्व राजा किंवा राणीच्या हाती नाहीये, हा गणराज्य शब्द दर्शवतो, राईट? म्हणजे लोकांच्या हातात शासन आहे थोडक्यात. गणराज्य शब्द काय करतो, त्याच्यातून रिफ्लेक्ट करतो. एक मुद्दा लक्षात ठेवा, साधा सिंपल. आता तुम्हाला पुढचा एक क्वेश्चन दाखवतो. इथे एक. आता बघा, त्या क्वेश्चनचं पण उत्तर देण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे, कारण एक बेसिक तुम्हाला माहिती आहे. फक्त तुम्हाला 30 सेकंद वेळ देतोय मी, त्याच्यापेक्षा जास्त नाही. ओके, ऑफ. म्हणजे काय आहे, तर बघा, सरनाम इथं 1976 ची 42वी घटना दुरुस्ती सुरुवातीलाच क्लिअर केलं. इथं विधान चुकीचे विचारले, राईट? याच्यामध्ये बघा, सरनाम्यामध्ये फक्त समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे दोन नवीन शब्द, दोन नाहीये, मी सांगितले होते 3 शब्द. तिसरा एकात्मता म्हणून आहे, मगाशीच सांगितलंय, राईट? म्हणजे काय झालं, तर हे पहिलं चुकीचं आहे. इथं 4च स्टेटमेंट आहे. आलं तुमचं उत्तर. परीक्षेमध्ये हे खालचं वाचायचं पण नाही. एखादं फिक्स माहिती असेल ना, तिथं म्हणायचं स्मार्ट टेक्निक्स. ओके, स्मार्ट टेक्निक आहे ही, की बाबा परीक्षेमध्ये लवकर तुमचा प्रश्न बरोबर येऊ शकतो. आता ते बाकीचं 42व्या घटना दुरुस्तीने बघा, मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवरती बंधनकारक करण्यात आला. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांचे जे न्यायिक पुनर्विलोकनाचे आणि प्राधिलेख काढण्याचे जे अधिकार क्षेत्र आहे, ते लिमिटेड केलं, मर्यादित. आणि लोकसभा आणि राज्य विधानसभांचा कार्यकाळ 5 वर्षावरून किती केला, 6. आता सगळ्यात महत्वाचं, ज्या घटना दुरुस्त्या आहेत, ओके, घटना दुरुस्ती चॅप्टर वरती स्पेशल क्वेश्चन आणि स्पेशल लेक्चर आहे, की त्याच्यातून तुम्हाला ग्रुप सीच्या प्रिलिम्सला मी बघा सांगितलं होतं, घटना निर्मितीवरती 3 क्वेश्चन होते, राईट? म्हणजे त्याच्यावरती एक व्हिडिओ पण घेऊन सांगितलं होतं की क्वेश्चन येणार. सुरुवातीलाच तो टॉपिक महत्वाचा होता. 3 क्वेश्चन, 2 किंवा 3 क्वेश्चन ग्रुप सीच्या प्रिलिम्सला तुम्हाला असतात या टॉपिक वरती. हा टॉपिक पण लगेच आपण घेणार आहोत आणि तो टॉपिक आपण उद्या आता संडेला बघू आपण, पण नेक्स्ट लेक्चर याच्यावरतीच घेऊ आपण. नेक्स्ट लेक्चर ह्याच टॉपिक वरती असेल. स्कोरिंग आणि वेटेज नुसार सगळे लेक्चर होतील आणि सगळं जिथल्या तिथं प्रॉपर तुम्हाला करून देईल. तुम्ही काहीच काळजी करू नका. फक्त जे पॉलिटीच्या सेशन मध्ये
जेवढे PYQ घेतलेत, जेवढं तुम्हाला ऍडिशन करून दिलंय जिथल्या तिथं तेवढं फक्त करायचं. बाकी जास्त लोड नाही घ्यायचा. परीक्षेला दुसरं काही येणार पण नाही. आता पुढे बघा, इथं तुम्हाला काय विचारलंय, कोणते विधान सत्य नाही? चला याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. क्वेश्चन भरपूर आणलेत मी. याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा तोपर्यंत. ओके, सगळेजण एक म्हणतायत. ओके, वेल डन. चल बघूया. कोणते विधान सत्य नाही असं विचारलेलं आहे. कंबाईन गट क पूर्व 2022 ला क्वेश्चन विचारलाय, जास्त जुना नाहीये. बरोबर. बघा, भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे. असा तुम्हाला ते मुद्दा आहे. अंमलबजावणीची नाहीये, स्वीकृतीची तारीख आहे ती. ही तारीख कशाची आहे? स्वीकृतीची. मगाशीच सांगितले ना मी, त्याच बेसलाईनला तुम्हाला वारंवार क्वेश्चन येणार. मग अंमलबजावणीची तारीख माहिती आहे, 26 जानेवारी 1950 ही आहे. आता बघा, 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली. बरोबर आहे. 3 शब्द टाकलेत ना, पाठ झालं आता तुमचं. परत काही तुम्हाला पुस्तक उचकायची गरज नाही. 3 शब्द कोणते ते पण माहिती आहेत. आता बघा, भारतीय राज्यघटनेतील सामाजिक, आर्थिक आणि जे राजकीय न्याय आहे, तर हे तत्व आपण रशियन राज्यक्रांती म्हणजे सोव्हिएत राज्यघटनेतून घेतलेलं आहे. तर ते देखील बरोबर आहे. राईट. फ्रेंच राज्यक्रांतीतून आपण समानता बंधुता, राईट, ते घेतलेलं आहे. स्वातंत्र्य, समानता, बंधुता हे कुठून घेतले? फ्रेंच राज्यक्रांतीतून. पुढचं त्या फ्रेंच राज्यक्रांतीचं पण असं स्टेटमेंट टाकून तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे हे एवढं बेसिक आहे की आपण इथपर्यंत ह्या लेवलला केलं पाहिजे. म्हणजे परत एका बेस लाईनला धरून तुम्हाला क्वेश्चन आहे, राईट, लक्षात आला असेल. आता शेवटचे 2 क्वेश्चन राहिलेत, त्याच्यानंतर थोडंसं एक डिटेलिंग करू आपण आणि मग थांबणार आहोत. ओके, तर याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. सांगा लवकर. कुणालाच येत नाहीये का याचं उत्तर? ओके, एवढा वेळ गेला तुम्हाला सांगायला. चला, ठीक आहे. तर बघा, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याविषयी काही खालील विधाने विचारात घ्या असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यामध्ये इथं दिलंय, सरनामा हा राज्यघटनेला जे प्रस्थापित आणि प्रचारित करायचे आहे ते उद्दिष्ट कथन करतो आणि त्यामधील भाषा जिथे संदिग्ध असल्याचे आढळते तेथे तेथे घटनेचा वैधानिक अर्थ निरूपण करण्यास पण सहाय्य करतो. बरोबर आहे, हे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे ऑब्वियस. संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्यघटनेच्या इतर भागाला कायदेशीर मान्यता दिली आहे तशी सरनाम्याला दिलेली नाही, राईट. म्हणजे पहिल्यांदा घटना स्वीकृत केली, नंतर म्हणजे हे जे काही सरनामा आहे तो घटनेचा भाग आहे ते म्हटले होते. त्याच्यामुळे इथं दिलेली नाही, सरनाम्यास मान्यता दिलेली नाही किंवा ते हे केलेलं नाही असं बोलतायत. म्हणजे काय होतं त्याचा अर्थ? असं आहे का? मला सांगा तुम्ही. काय वाटतं तुम्हाला? सांगा बरं. हे जे दुसरं स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंट बाबत काय वाटतं मला सांगा एकदा सगळ्यांनी. मला तुम्ही बेसिक मध्ये काय वाचलंय बघू द्या. मला सांगा लवकर.
3 उत्तर टाकलं ना तुम्ही अगोदर, बरोबर? मान्यता दिलेली आहे की नाही? चला येस नो मध्ये सांगा. न्यायप्रविष्टचा मुद्दा नाहीये. मला मान्यता दिली आहे की नाही तेवढं सांगा फक्त तुम्ही. बरं. चला, जेवढे 17 जण आहेत त्यांनी सांगा बरं. सगळ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चला, जेवढे 17 जण लाईव्ह आहेत त्यांनी मला उत्तर द्यायचंय. ओके. आता कसं काय आहे बरं? ओके. तुम्ही वाचत असताना आहे ना, व्यवस्थित लक्ष देऊन वाचत नाहीये. ओके. मी तुम्हाला एवढ्यांदा विचारतोय म्हणजे काहीतरी सेन्स असेल ना. तर बघा, मान्यता दिलेली आहे. राइट? 100% आहे. राइट? डंके की चोट पर. सगळ्यात महत्वाचं फक्त हे बरोबर आहे. जे दुसरं आहे ते चुकीचं आहे हा मुद्दा लक्षात घ्या. इथं न्यायप्रविष्ट आहे किंवा नाही हा मुद्दा नाहीये. मी ते वाक्य पण बोललो होतो. इथं ते आहे का न्यायप्रविष्ट आहे की नाही? तो मुद्दा नाहीये. राइट? तर असं त्यांनी म्हटलं होतं की बाबा न्यायप्रविष्ट आहे नाही, मग तो प्रश्न वेगळा होता. इथं असं म्हटलंय का? नाही म्हटलेलं ना. साधं सिंपल आहे. म्हणजे इथं आहे पाहिजे होतं. तर हे याचं फायनल उत्तर आहे. एम-पी-एस-सीने सुद्धा फक्त बरोबर हे उत्तर दिलेलं आहे. लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके. म्हणून तर तुम्हाला एवढं विचारलंय ना. म्हणजे असेच कीवर्ड असतात. मी काही रागवत नाहीये तुम्हाला. एक गोष्ट लक्षात ठेवा, कीवर्ड असतात. आता तुम्हाला मला तुमच्या चुका दाखवून देणं खूप गरजेचं आहे. परीक्षेत होणार नाही. कीवर्ड असतात याच्यावरती काम करा प्रॉपर. ओके. म्हणजे परीक्षेत तुमच्या ह्या चुका होणार नाहीयेत. आता शेवटचा प्रश्न. चला याचं उत्तर द्या. म्हणजे एक 10-15 मिनिटामध्ये आपला हा टॉपिक कव्हर झाला. राइट? तुम्ही रेडी झाले याच्यावरचे प्रश्न टॅकल करायला. एकच मिनिट हां. हां. ओके. तर द्या याचं उत्तर. म्हणजे हा प्रश्न कुठे विचारलाय बरं? 44वी नाही काय उत्तर? 44वी घटना दुरुस्ती आहे ना? ओके. कोणती घटना दुरुस्ती आहे? बरं. तर बघा, तुम्हाला एक समाजवादी धर्मनिरपेक्षता आणि एकात्मता हे सुरुवातीलाच मी सांगितलं होतं. 3 शब्द आहेत. राइट? कोणती घटना दुरुस्ती आहे? 42वी घटना दुरुस्ती आहे. बरोबर? कितवी? 42वी घटना दुरुस्ती. आता हे जे घटना दुरुस्ती आहे, सारखं ग्रुप बीला नाही विचारला, ग्रुप सी प्रिलिम्सला विचारलाय. ओके. तर टाइप करताना त्यांच्याकडून चूक झालीये. ओके. ग्रुप सी प्रिलिम्सला क्वेश्चन विचारलेला आहे. आणि पुढचा जो घटना दुरुस्ती टॉपिक आहे का? घटना दुरुस्ती. सगळ्या घटना दुरुस्ती तुमच्या जेवढ्या इम्पॉर्टंट आहेत, तर त्या कव्हर करून देतो मी. राइट? प्रश्न लेक्चरच्या बाहेर गेला तर फक्त मला सांगायचं नंतर. ओके. जेवढ्या घटना दुरुस्ती आहेत तेवढ्या आपण प्रॉपर नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहोत. कारण बघा, जे पी-वाय-क्यू आहेत, म्हणजे जे प्रश्न आहेत सरनाम्यावरती विचारलेले,
त्याच्यामध्ये असे नुसते घटना दुरुस्तीचे ऑप्शन दिसत आहेत किंवा 42वी घटना दुरुस्ती सगळ्यात महत्वाची 42वी 44वी असेल 41वी पण आहे. त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतात, राईट. म्हणजे ह्या 42व्या घटना दुरुस्तीने ज्या घटना दुरुस्त्या केल्या का तर त्याने बऱ्यापैकी म्हणजे इथं लिमिटेड केल्या, म्हणजे पुन्हा 44व्या घटना दुरुस्तीने त्या पूर्ववत केल्या होत्या. तर त्याच्यामुळं त्या दोन घटना दुरुस्त्यांवरती जास्त क्वेश्चन आहेत आजपर्यंत. हा एरिया इम्पॉर्टंट राहिलेला आहे. त्याच्या मागचं हे कारण आहे. तर ते कारण पण तुम्ही लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. अशा स्वरूपात हे क्वेश्चन झालेत. थोडं टॉपिकचं आपण प्रॉपर ओरिएंटेशन केलंय. ओके. तर त्याच्यानंतर तुम्हाला थोडक्यात एक काही मतं बघा. जे काही संविधान आहे, ओके, म्हणजे याच्यामध्ये बघा जो आपण सरनामा अभ्यासलाय तर त्याच्यामध्ये संविधान राजकीय, नैतिक, धार्मिक मूल्यांवरती आधारित आहे. आणि संविधानामध्ये म्हणजे उद्देशिकेमध्ये म्हणजे प्रास्ताविकेमध्ये संविधानाची जी मूलभूत तत्वज्ञान आहे किंवा आधारभूत मूल्य आहेत तर ती उद्देशिकेतून संविधान सभेचे काय होते, मग त्याच्यातून काय होते की जी संविधान सभेची भव्य आणि उदात्त दृष्टी होती का तर ती समोर दिसून येते. म्हणजे संविधानाच्या रचनाकारांची स्वप्ने, आकांक्षा त्या प्रास्ताविकेमधून आपल्याला रिफ्लेक्ट होताना दिसते. साधं सिंपल आहे. आता बघा काही इतर पण मते आहेत की याच्यावरती तुमचे एक्सपेक्टेड क्वेश्चन असू शकतात. हे सगळा एक्सपेक्टेड एरिया आहे. याच्या बाहेर काही करू नका, पुस्तकही वाचत बसू नका, गरज नाहीये. तुम्हाला प्रश्न विचारणार नाही. आला तरी इथं क्वेश्चन येईल ह्या मुद्द्यांवरती, अन्यथा क्वेश्चन नाही येणार. बघा अल्लादी कृष्णस्वामी अय्यर आहेत. यांच्या याच्यात जर सांगायचं झालं तर आपल्या राज्यघटनेची जी प्रस्तावना आहे आपल्या विचार किंवा स्वप्नांना व्यक्त करते. तर तो मुद्दा इथं तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. के एम मुन्शी यांच्या मते जर बघायचं झालं तर इथं बघा प्रस्तावना ही आपल्या सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची कुंडली. म्हणजे के एम मुन्शी म्हटलं की कुंडली हा कीवर्ड तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पंडित ठाकूरदास भार्गव म्हटलं की सर्वात मौल्यवान भाग, राईट, राज्यघटनेचा आत्मा, राईट, ज्याच्यावरती पीवायक्यू आहे, संविधानाची गुरुकिल्ली आहे. गुरुकिल्ली कुणी म्हटले उद्या याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. हे पुढचे प्रश्न आहेत बरं का, व्यवस्थित आहे करा. संविधानात ठेवलेला एक दागिना आहे, उद्या हे तुम्हाला जोड्या लावामध्ये दिसेल. कुणी म्हटले पंडित ठाकूरदास भार्गव. हे एक योग्य मापदंड आहे म्हणजे फुटपट्टी आहे असं कुणी म्हटलंय तर हे पण म्हटले पंडित ठाकूरदास भार्गव यांनी. हे पुढचे क्वेश्चन आहेत, अंडर एस्टिमेट करू नका. पुढचा आहे सर अर्नेस्ट बार्कर. मगाशी सांगितलं की त्यांनी एक की नोट असं पण म्हटलेलं आहे. आणि सदस्यांच्या राजकीय शहाणपणाला ज्वलंत आदरांजली त्यांनी वाहिली. म्हणजे ज्यांनी उद्देशिका तयार केली का त्या सदस्यांच्या राजकीय शहाणपणाला त्यांनी ज्वलंत आदरांजली वाहिली होती. त्यांनी प्रस्ताविकेचे जे वर्णन आहे ना तर ते राज्यघटनेचं एक मूळ मंत्र म्हणून देखील केलेलं आहे. ते पण तुम्ही तिथं लक्षात ठेवू शकता. त्यांचं जे पुस्तक आहे म्हणजे ग्रंथ आहे थोडक्यात प्रिन्सिपल ऑफ सोशल अँड पॉलिटिकल थिअरी. म्हणजे हे जे लोकप्रिय पुस्तक आहे तर त्याच्या सुरुवातीला त्यांनी ही उद्देशिका उद्धृत केलेली आहे. म्हणजे तिथं टाकलेली आहे त्याच्यामध्ये. म्हणजे एवढे ते प्रभावित झालेले होते. अर्नेस्ट बार्कर पण तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता भारताचे जे माजी सरन्यायाधीश आहेत एम हिदायतुल्ला त्यांनी भारतीय घटनेची जी काही उद्देशिका आहे अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यासारखी भासते, परंतु ती जाहीरनाम्यापेक्षा भव्य आहे. उद्या हे पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. अमेरिकेच्या स्वातंत्र्यासारखी भासते, ओके, जाहीरनाम्यासारखी, डिक्लेरेशन सारखी, हे कुणी म्हटलंय तर ते पण तुम्हाला तिथं सांगता आलं पाहिजे. आपल्या बघा हा आपल्या राज्यघटनेचा आत्मा आहे, राईट. आपल्या राजकीय समाजाचा नमुना त्याच्यातून पुढे येतो म्हणजे नमुना मांडतो. आणि त्यात एक दृढ संकल्प आहे ज्यात क्रांतीशिवाय इतर कोणत्याही प्रकारे बदल होऊ शकत नाही असं कोणी म्हटलंय. भारताचे माजी सरन्यायाधीश जे काही होते एम हिदायतुल्ला. लक्षात आलेत का कोण काय म्हटलंय, तुम्हाला हा मुद्दा समजलाय का मला एकदा सांगा. कोण काय म्हटलंय हा मुद्दा तुम्हाला समजलाय का, किंवा इथपर्यंतचे जे मुद्दे मी तुम्हाला सांगितलेत ते तुम्हाला प्रॉपर समजलेत का.
याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येणार आहे प्रिलिम्सला. ओके, आता तुम्हाला पॉलिटी हळूहळू समजायला लागेल. काळजी करू नका. तुम्ही चुकीच्या पद्धतीने टॉपिक वाईज शिकल्यामुळं घोळ झालेला होता. राईट. आता थोडंसं आपण बघूयात. राहिलेला थोडासा एक नॉर्मल पार्ट कव्हर करू, म्हणजे मग सगळे मोकळे झालेले आहेत. ओके, एकच मिनिट. थोडस तुम्हाला काही शब्दांचे अर्थ मला सांगायचे, राईट, कारण याच्यावरती प्रश्न विचारलेले दिसतात. ओके, म्हणजे स्क्रीन दिसतीये ना, की ब्लर होते? ओके, तर बघा, जी प्रस्ताविका आहे त्याच्यामध्ये काही शब्द आहेत. सार्वभौम, पहिला शब्द मी हायलाइट केलाय. ओके, सार्वभौम म्हणजे काय आहे, तर थोडक्यात इथं जे काही अधिकार आहेत, म्हणजे बघा, आपला भारत देश आणि समजा दुसरा एखादा देश आहे, तर याच्यामध्ये सार्वभौमत्व म्हणजे काय आहे, की आपले जे प्रदेश आहेत किंवा त्यांचे जे काही, म्हणजे एकमेकांचं आपण हस्तांतर पण करू शकतो किंवा त्याच्यापासून अलिप्त पण राहू शकतो. म्हणजे इथं आपल्याला पूर्ण अधिकार आहेत. सार्वभौम म्हणजे आहोत, आपल्याकडं पूर्ण अधिकार आहेत, याचा अर्थ असा आहे. ओके, साधा सिंपल, एकदम साध्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्याकडं पूर्ण अधिकार आहेत. ओके, गणराज्य ह्या शब्दाचा अर्थ सांगितलाय तुम्हाला, राईट. तिथं राजा किंवा राणी नाहीये आपल्याकडे, जसं ब्रिटनमध्ये असतो. ओके, हा, दबाव नसणे, बरोबर आहे. दबाव नसणे म्हणजे आपण कुणाच्या आधिपत्याखाली नाही आहोत, राईट. ते जे पुस्तकामध्ये दिलेलं आहे तेच, आधिपत्याखाली नाहीये सार्वभौम असणे म्हणजे. आता कोणत्या म्हणजे संकल्पनेला अग्रक्रम दिलाय, तर न्याय. याच्यावरती पण प्रश्न आलाय. अग्रक्रम कशाला दिलाय, तर न्यायाला दिलेला आहे. न्याय नंतर स्वातंत्र्य आहे. न्याय 1 नंबरला आहे. 2 नंबरला स्वातंत्र्य, 3 नंबरला इथं समानता आणि मग बंधुता. या 4 संकल्पना महत्वाच्या आहेत. त्याच्यात अग्रक्रम न्यायाला दिलाय. याच्यावरती पण तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे. ओके, स्वातंत्र्य याच्यामध्ये म्हणजे आपण हवं तसं जगू शकतो, त्यातच स्वातंत्र्य. स्वातंत्र्यामध्ये बघा, कलम 19 मध्ये तुम्हाला 6 स्वातंत्र्य दिली आहेत, राईट. ती स्वातंत्र्य पण आहेत आणि इतर मूलभूत हक्कांच्या स्वरूपात पण स्वातंत्र्यच आहेत ना, राईट. समानता म्हणजे बघा, कलम 39 आहे, राईट. तिथं स्त्री आणि पुरुषांना समान वेतन, राईट. रिफ्लेक्ट होत आहे ना लगेच. म्हणजे आपण जे इथं प्रस्ताविकेत शब्द आहेत ते राज्यघटनेमध्ये जी कलम आहेत त्याच्या माध्यमातून हे होतं. आता इथं बघा, अजून तुम्हाला याच्यामध्ये एक मुद्दा सांगतो, राजनैतिक न्याय. ओके, म्हणजे राजकीय न्याय म्हणजे काय आहे, तर कलम बघा 325 असेल, कलम 326 असेल, तर ह्या 2 कलमांच्या माध्यमातून जो काही राजकीय न्याय आहे भारताच्या नागरिकांना तो देण्याचा प्रयत्न केलेला आहे, बरोबर. म्हणजे बेसिक आहे धर्मनिरपेक्षता, राईट. याच्या बाबत पण बोललं गेलेलं आहे, राईट. धर्म, वंश, जात, लिंग याच्या आधारावरती भेदभाव केला जाणार नाही, राईट. कलम 15, राईट. ती पण कलम त्याच्यामध्ये मेन्शन केलेली आहे किंवा नंतर पुढं पण आहे ती कलम. म्हणजे काय आहे, धर्मनिरपेक्षता याच्यावरती पण फोकस केलेला आहे मूलभूत हक्कांच्या स्वरूपात. त्याच्यानंतर हे जे कीवर्ड आहेत, राईट, तर हे कीवर्ड व्यवस्थित लक्षात ठेवायचं. आर्थिक, राईट. आर्थिक पण स्वातंत्र्य आहे, राईट. त्याच्यानंतर इथं तुम्हाला मग बाकीचं राष्ट्राची एकता असेल, एकात्मता असेल, राईट, यांचे आश्वासन देणारी बंधुता म्हणजे फ्रॅटर्निटी, बंधुता जी काही आहे, तर त्याचा संकल्प करून मग आपण ते ऍक्सेप्ट केलेलं आहे. ओके, याच्यामध्ये धर्मनिरपेक्ष शब्द असेल, राईट. धर्मनिरपेक्ष असेल, समाजवादी शब्द असेल, राईट. तर हे केवळ प्रस्ताविकेत आहेत, राईट. घटनेत ते इतर ठिकाणी नाहीये, घटनेत नाही. तुम्हाला सुरुवातीला मी गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर
लोकशाही म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे आपल्याकडं संसदीय अप्रत्यक्ष लोकशाही आहे, राईट. म्हणजे इथं राजेशाही पण असते घटनात्मक, पण आपल्याकडे आहे का? नाहीये. ती कुठं आहे? ब्रिटनमध्ये आहे. तर ह्या बेसिक गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. नागरी समानता, आता बघा, जी काही नागरी समानता आहे, इथं समानता हा शब्द जो आहे, नागरी समानता देणारी जी कलम आहे, तर कलम 14 पासून कलम 18 पर्यंत नागरी समानतेबाबतची पण कलम आहेत, राईट. कलम 14 पासून आहेत की नाही, तुम्ही एकदा चेक करा मूलभूत हक्कांमध्ये. म्हणजे काय आहे, ते थोडक्यात सार आहे राज्यघटनेमध्ये. हे कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मेन्शन आहे. समाजवादी समाज रचना आपल्याकडे आहे, राईट. 1955चं आवडी अधिवेशन, इंदिरा गांधींनी सांगितलं होतं की भारताचा समाजवादाचा एक स्वतःचा ब्रँड आहे, राईट. म्हणजे ह्या अशा गोष्टी आहेत, तर त्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे इथं बघा, न्याय म्हणजे कोणता? सामाजिक न्याय पण आहे, आर्थिक न्याय पण आहे आणि राजनैतिक म्हणजे राजकीय न्याय पण आहे. कीवर्ड आहेत आपल्याला, तर ते लक्षात घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, समजलंय का तुम्हाला? ओके. आणि अजून एक, ह्या धर्मनिरपेक्ष बाबत एक मुद्दा लक्षात ठेवा. आपल्याकडे जी संकल्पना आहे ती सकारात्मक संकल्पना आहे, राईट. म्हणजे आपल्या भारताचा किंवा आपल्या राज्याचा काही कोणता असा विशिष्ट धर्म नाहीये. सर्व धर्मांना समान वागणूक आपल्याकडे आहे. म्हणजे आपल्याकडे सकारात्मक संकल्पना आहे. म्हणजे काय असतं, काही राज्य किंवा देश हे ईश्वर सत्ताक असतात, राईट. की बाबा जिथे एकच धर्म असतो, जसं पाकिस्तानमध्ये, राईट. तुम्हालाही माहिती आहे की बा इराण घ्या, म्हणजे असं एक लक्षात ठेवा की बाबा काही ईश्वर सत्ताक राज्य आहेत की तिथं एकच धर्म असतो. ओके. आपल्याकडं सर्व धर्म समभाव आहे. सॉरी, मला सांगा, अमेरिकेमध्ये, राईट, तुम्हाला विचारतो, अमेरिकेमध्ये धर्मनिरपेक्षता आहे का? सांगा बरं, मला सांगा. तुम्हाला विचारलंय, मला लवकर उत्तर त्याचं देण्याचा प्रयत्न करा. अमेरिकेमध्ये धर्मनिरपेक्षता आहे का? सगळे आहेत ना जागे? ओके. तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपल्याकडे जे स्वातंत्र्य आहे, राईट, जे की आपण फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतलंय, बरोबर. मग स्वातंत्र्य कशाचं आहे आपल्याला? तर इथं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतायत. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचं स्वातंत्र्य. उपासना म्हणजेच पूजा, अर्चा वगैरे, राईट. इथं स्वातंत्र्य कशाचं आहे? विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचं स्वातंत्र्य आहे. समानता कशाची आहे? दर्जा असेल, संधीची समानता असेल, म्हणजे रोजगार असेल, शिक्षण असेल त्याच्यामध्ये. ओके. आणि इथं राष्ट्राची एकता आणि एकात्मता, राईट, यांचे आश्वासन देणारी बंधुता, राईट. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्या एकाच, हे जरी व्यवस्थित वाचलं ना, तरी तुमचा प्रत्येक तिवाईक सुटायला मदत होते बऱ्यापैकी, राईट. पण आपलं वाचन कसं आहे त्याच्यावरती खूप डिपेंड करतं. त्याच्यामुळं हा चॅप्टर आहे, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, काही जास्त मोठा चॅप्टर नाहीये. हार्डली एक 3 पेजेसचा चॅप्टर आहे, 3 ते 4 पेजेसचा. ओके. त्याच्यामध्ये पण तुम्ही जर असं शॉर्टिंग केलं, राईट, प्रॉपर एकदा पीवायक्यू रीड केले किंवा मी सांगतोय त्या पद्धतीने जर पीवायक्यूच्या माध्यमातून गोष्टी क्लिअर केल्या, तर तुमचा हा टॉपिक क्लिअर झालेला असेल. तुम्हाला याच्यावरचा येणारा प्रत्येक प्रश्न सुटलेला असेल. ओके. अजून काही डाऊट आहेत का ह्या चॅप्टर बद्दल? सांगा बरं. चला, तुम्हाला डाऊट काय असतील विचारा. लाईव्ह मध्ये सांगतो मी सगळं तुम्हाला. बऱ्यापैकी सगळं तुम्हाला जो सार आहे ह्या चॅप्टरचा सांगितलाय. हा चॅप्टर जास्त अवघड नाहीये. ओके.
हा चॅप्टर खूप सोपा आहे. याच्यावरचे येणारे क्वेश्चन पण खूप इझी आहेत. प्री असू द्या नाहीतर मेन्स असू द्या. ओके, हा चॅप्टर तुम्हाला समजलाय का मला एकदा सांगा? आणि हा जो एक शब्द होता, राईट, बंधुता. तर कलम 51 ए मध्ये जी काही मूलभूत कर्तव्य आहेत, राईट, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या भावाबद्दल किंवा जे काही बंधुता आहे, बंधुभाव वाढीस लागणारं जे काही तत्व आहे, तर ते त्याच्यामध्ये पण पाहायला मिळत आहे. ओके, बेसिक आहे, म्हणजे हे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे, राईट. आणि इथं तुम्हाला बघा, राष्ट्राची एकता एकात्मता हे तर आहेच, हे बेसिक आहे. म्हणजे एकता एकात्मता म्हणजे काय? एकेरी नागरिकत्व. आपल्याकडं एकेरी नागरिकत्व आहे, राष्ट्राची एकता, राईट. याच्या माध्यमातून आपण ती केली आहे. म्हणजे मुद्दा लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. सगळं कीवर्ड्स वरती गंमत आहे, तर ती मला तुम्हाला सांगायची होती. आता तुम्हाला प्रॉपर समजलेलं असेल. आणि जी काही व्यक्तीची प्रतिष्ठा आहे बघा, सॉरी, एक कीवर्ड राहिला माझ्याकडून सांगायचा. इथं बघा, व्यक्तीची प्रतिष्ठा आहे, तर मूलभूत हक्क असतील, राईट, मूलभूत हक्क असतील, मार्गदर्शक तत्वे असतील, राईट, किंवा मूलभूत कर्तव्य असतील, तर याच्या माध्यमातून ज्या तरतुदी केल्या, तर त्याच्यातून व्यक्तीची जी काही प्रतिष्ठा आहे ती जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे ऑल क्लिअर आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा जो चॅप्टर आहे प्रस्तावना, तो क्लिअर झालेला आहे, ठीक आहे. प्रस्तावना टॉपिक जो आहे तो क्लिअर झालाय. याच्या बाहेर तुम्हाला सहसा क्वेश्चन येणार नाही. तुम्हाला जे मी पॉइंट सांगितलेत, सगळ्यात महत्वाचं पुन्हा एक जाता जाता व्यवस्थित तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा तुम्हाला पीवायक्यूच करायचं, राईट. म्हणजे पीवायक्यू मधूनच तुम्ही टॉपिक करा. पीवायक्यू मधून टॉपिक नका करू. एक टॉपिकचा जो इसेन्स आहे, जसं आपण आता प्रस्तावनेचा इसेन्स बघितला, तो प्रॉपर बघा, राईट. लाईन टू लाईन वाचत बसू नका. पॉलिटिक मध्ये तुम्हाला एक सांगतो, लाईन टू लाईन वाचणारा पास होत नाही, किंवा लक्ष्मीकांत वाचलं म्हणजे पास होत नाही. आपल्याला स्मार्ट टेक्निक कळायला पाहिजेत. आणि स्मार्ट टेक्निक हीच आहे की जे नवीन पेपर असतात कोणताही, मी बघा परत प्रेडिक्शन करतो, जे आगामी पेपर असतील तर त्याच्यामध्ये नोव्हेंबरचे जे पूर्वचे पेपर असतील ग्रुप बी आणि सी चे, तर त्याच्यामध्ये 15 पैकी 14 क्वेश्चन तर तुम्हाला ऍज इट इज पीवायक्यूज पाहायला मिळते. ओके, त्याची पीवायक्यू वरती कमांड, त्याला इथं आउट ऑफ मार्क घ्यायला मदत होईल, राईट. तर त्याच्यामुळे आपण पीवायक्यूच्या माध्यमातूनच प्रत्येक चॅप्टर क्वालिटीचा कव्हर करणार आहोत. कारणच ते आहे. बाकीचे पण विषय आपण सगळे पीवायक्यू घेण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुमची अंडरस्टँडिंग पण वाढेल आणि तुम्हाला एरिया पण कळेल, अभ्यास कसा करायचा, योग्य दिशा, राईट. म्हणजे उगाच काहीतरी तुम्ही कुठंतरी 17 ते 24 ची बॅच लावणार पीवायक्यूची, असलं करत बसण्यापेक्षा आपण खूप सारे पीवायक्यू घेऊ. म्हणजे तुम्ही कल्पना पण केली नसेल एवढे पीवायक्यू बघू, जेणेकरून तुमचा सगळ्या काही गोष्टी आहेत त्या जागच्या जागी कव्हर होऊन जातील. स्मार्ट अभ्यासावरती भर द्यायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा लक्षात घ्या, उद्याच्याला, म्हणजे उद्या संडे आहे, तर उद्या लेक्चर पॉसिबल झालं तर घेईल, अन्यथा नाहीये. पण संडेला तुमचा रिव्हिजनचा दिवस आहे. ओके, संडेला तुमचा रिव्हिजनचा दिवस आहे. याच्यामध्ये तुम्ही ह्या ज्या 5-6 दिवसामध्ये जे केलंय का, तर त्याची फॅक्ट स्वरूपात किंवा एक उजळणी करा, राईट. इम्पॉर्टंट फॅक्ट कव्हर करा. हे करणं खूप गरजेचं आहे.
रिव्हिजनच की आहे सक्सेसची. तर हा एक साधा सिंपल पॉइंट फक्त लक्षात ठेवा. तर थँक्यू. थांबूयात आपण आता. सगळ्यांना समजलंय ना? ओके. तर हे लेक्चर एक अर्ध्या तासाने येऊन जाईल राईट प्लेलिस्ट मध्ये. ते तुम्ही बघू शकता. बऱ्यापैकी आज कव्हर करून दिलाय चॅप्टर. नेक्स्ट लेक्चर मध्ये पुढचा घटना निर्मिती हा टॉपिक तुमचा कव्हर झालेला असेल. तुम्हाला सहसा याच्या बाहेर मी जे गोष्टी